सामन्याला आज खऱ्या अर्थाने सुरुवात होती या आणि पहिला सामना आपण पाहतोय की वासरे सुपर किंग आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो तेजस CSK आणि जे काही या मैदानामधील नियम असतील ते आमचे ऑफिशियल अंपायर तुम्हाला तिथे मैदानामध्ये सांगतील आणि तेच नियम अगदी संध्याकाळपर्यंत आणि ही टुर्नामेंट होईपर्यंत त्याच नियमांची अंमलबजावणी आपण करायचे. मी आमच्या ऑफिशियलना सांगतो की मॅच स्टार्ट व्हायच्या आधी पहिले त्यांना सर्व नियम खऱ्या अर्थाने समजून सांगा. जी विद्युत वायर खऱ्या अर्थाने या मैदानामधून गेली तिला लागून जर का झेल पकडला तर तो झेल गृहीत धरला जाईल. तिला लागून जर का झेल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला तर तो षटकार देण्यात येईल. करूया चौथ्या दिवसाला सुरुवात. वक्त्रकुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देवं सर्व कामे सुसंप्रदः. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत आजच्या चौथ्या दिवसाला मी योगेश डोले माझं समालोचन करण्याला सुरुवात करतो. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय वासरे सुपर किंग आणि त्याच्या समूहामध्ये आपण पाहतोय त्यांना फाईट करतोय तेजस CSK. टॉस जिंकलाय वासरे सुपर किंग टीम प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता कोणताही विलंब न करता आपले दोन्ही बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचे. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 पर्व 7वा आपण पाहतोय. या स्पर्धेचं या आयोजन अगदी देखणं दिमागदार आणि दर्जेदार असं आयोजन आपण पाहतोय. आमचे सन्माननीय आदरणीय सोमनाथजी वाघमारे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आयोजित करतात. ही स्पर्धा एक नवा पर्व आहे आणि एक नवी संकल्पना आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर कर्जत तालुक्यातील आणि कर्जत परिसरामधील अगदी तळागाळातील खेळाडूंना एका प्लॅटफॉर्मवरती खेळता यावं आणि इथून खऱ्या अर्थाने त्यांचा खेळ अगदी बहरता यावा. प्रत्येकाला खऱ्या अर्थाने छोटा मोठा खेळाडूला इथून मात्र पुढे जाण्याची एक संधी निर्माण करून देण्यासाठी ही स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थाने करण्यात आलं. ही स्पर्धा आपण पाहतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी तमनाथच्या मैदानावरती आपण पाहतोय. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे मैदान आपण पाहतोय आणि त्या मैदानावरती आपण पाहतोय आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 7वं पर्व. फार चांगली खऱ्या अर्थानं ही संकल्पना आहे. हे आयोजन देखील आपण पाहतोय उत्तम दर्जाचं. आमचे सोमनाथजी वाघमारे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला आयोजकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. फार चांगली मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थानं आजचा चौथा दिवस आहे. अगदी 3 दिवस आपण पाहतोय की 6 टीम मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेत आणि आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला गेलं तर इथून आज देखील 2 टीम मात्र सुपर 8 साठी मात्र क्वालिफाय आपल्याला होताना संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. सलामीची जोड साखळी आपण पाहतोय हरेश आणि सुदाम आणि गोलंदाजीसाठी आला गोलंदाज सचिन. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. जबाबदारी या षटकाची आणि अगदी जबाबदारीने हाताळायचं हे षटक. त्यासाठी मात्र पहिल्या गोलंदाजीची जबाबदारी दिली आहे गोलंदाज सचिनवरती. स्टार्टिंग गेमवरती आपण पाहतोय वासरे सुपर किंग टीमचा सलामीचा फलंदाज हरेश आणि सुदाम. 4 षटकांची मॅच. जास्तीत जास्त धावफलकावरती लावाव्या लागतील कारण की शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. अगदी आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये अगदी 4 ओव्हरच्या मॅच होतात. अरे हा शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त धावा पहिली बॅटिंग करत असताना जर धावफलकावरती लावल्या गेल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांवरचा प्रेशर देखील कमी होतो. पहिला चेंडू शरीराचा वेट अंपायरकडे जोरदार अपील. अंपायर सांगतात आईट फॅक्टर आहे. इथे नोट आउट दिला. पहिला चेंडू थोडासा दबाव मात्र फलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू आला निर्धाव चेंडूने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे बॅटिंग करणाऱ्या वासरे सुपर किंग टीमची. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळी परफेक्ट डिलिव्हरी अगदी नाकाच्या समोरून हा चेंडू काढला आणि अंपायर दंडित देखील करतात.
की हा एक बाउन्सर आहे. पुनश्च या पद्धतीचा चेंडू फेकला तर मात्र तुम्हाला दंडित देखील करता येईल. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च सज्ज झाला सचिन. वेगवान गोलंदाज आहे, व्हेरिएशन आहे. आणखीन एक चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, उत्तर नाहीये. डावकर आताचा फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग गेंदवरती हरेश याला लगातारचे 3 निर्धाव चेंडू मात्र आतापर्यंत खेळून काढतोय. ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं त्याला सलामीसाठी धावला मात्र थोडंसं नाराज करतोय, कारण की सलामीचे 3 चेंडू इथून निर्धाव खेळून काढतोय. सकाळचं सत्र आहे खऱ्या अर्थानं. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु अंपायर आम्हाला सांगतात की आउटसाइड दी ऑफ स्टंप, खूपच बाहेरून जाणारा चेंडू, अव्यांतर चेंडू आला. थोडीशी व्हेरिएशन आपण पाहतो, पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉलने एक धाव फलकामध्ये आता अकाउंट ओपन झालंय खऱ्या अर्थानं वासरे सुपर किंग या टीमचं. आणखीन एक चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, तो देखील डॉट. प्रत्येक चेंडू एक वेगळा टप्प्याने मात्र गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय सचिन. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि अचूक लाईन वरती एक सीम पकडून गोलंदाजी मार्कवरती पुनश्च सज्ज झाला. हा खोलवर टप्प्याचा चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत आपण पाहतो ना की या फलंदाजानं सलगचा 5वा चेंडू निर्धाव केला. आणि पहिल्या सामन्यामध्ये हा पहिला मेडन षटक येणार का हे देखील पाहूया. यावेळी पुढे सरसावत हा फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहे, फार दूरवर राहिलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे, कोणतीही धाव नाहीये. म्हणजे हा खऱ्या अर्थानं सामन्याची सुरुवात मेडन षटकने झाली आहे. पहिलं षटक आपण पाहतो मेडन आलं, एक अवांतर धाव जरूर आली, परंतु ती बघता अगदी 6च्या 6 चेंडू या गोलंदाजांना निर्धाव फेकलेत. आता थोडीशी दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करणारी वासरे सुपर किंग ही टीम, कारण की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आता थोडासा अंगलट आलाय की काय पहिल्या षटकामध्ये. आता हेच चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. थोडीशी प्रेशराईज झाली आहे. 6 चेंडू, तब्बल 24 मधले 6 चेंडू तुम्ही निर्धाव खेळता. अजूनही 18 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे. आता इथून 18 चेंडूंमध्ये एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जर वाटचाल केली ना वासरे सुपर किंग या टीम, तर मात्र त्या धावा देखील या मैदानावरती डिफेन्स होताना आपण पाहितल्यात. काल 29 धावा देखील डिफेन्स झाल्यात, 32 धावा देखील डिफेन्स झाल्यात. अशा वेळी आता तुम्हाला त्या धावसंख्येपर्यंत पोहोचणं देखील तेवढं गरजेचं असेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती या तमनाथ विलेज कडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाला गणेश. दुसरे षटक फेकण्यासाठी खऱ्या अर्थानं गणेश आला. पहिलं षटक अप्रतिम होतं, दर्जेदार षटक आपल्याला पाहायला मिळालं. अगदी मेडन षटक पाहतोय आपण. पहिलं षटक गोलंदाज सचिनचं, आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी गणेशवरती सोपवली आहे. आणि डॉट स्ट्रायकिंग वरती जो फलंदाज होता सुदाम, तो आता स्ट्रायकिंग गेंदवरती आहे. सुदामला आता इथून चांगलं काम करावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव. आणि मात्र जी खऱ्या अर्थानं शृंखला डॉट बॉलची चालू केली आहे गोलंदाज सचिननं, तीच कायम ठेवत असताना गोलंदाज गणेश देखील पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. हा 7वा सलगचा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आहे CSK. आणखी एक चांगला चेंडू खोल टप्प्याचा, त्याला खोदून काढला. अगदी आपण पाहतो गाडी स्लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव आली आहे. 2 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. सिंगल डबलने जास्त फरक पडणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण की अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 1च रन आली होती, ती देखील आव्हानपर नाही. आणि दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती 1 रन आली आहे. जास्त काही फरक पडणार नाहीये, परंतु धावा आता कमीत कमी धावसंख्येवरती देखील रोखायचं आहे. त्यासाठी मात्र गोलंदाजीमधून आपल्या 100% कमिटमेंट खऱ्या अर्थानं देत असताना हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च गणेश निघालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर आता हरेश ज्याने 6 चेंडू निर्धाव खेळलेत. आणखीन एक आपण पाहतोय डॉट बॉल. हा 7वा
निर्धाव चेंडू खऱ्या अर्थाने या फलंदाजाने खेळला. थोडंसं दडपण आलं, प्रेशराईज झाला, परंतु ते आता सर्व काही बाजूला ठेवून आधीच्या षटकात जे झालं ना ते आता विसरून या षटकामध्ये मला काय करायचंय याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल आणि हिथून खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी साकारावी लागेल. तुमच्यावरती या टीमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरती तुम्हाला सलामीला मैदानामध्ये पाठवलं. आणखीन एक चांगला चेंडू आणि अंपायर सांगतायत की हाईट फॅक्टर पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली. 8वा निर्धाव चेंडू. चार चेंडू आतापर्यंत फेकले त्या षटकातील देखील आणि फक्त एकच धाव खर्च झाली आहे. काय गोलंदाजी होती. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलेत आणि इथे टिपली जाईल झेल. 8 चेंडू निर्धाव खेळला आणि 9व्या चेंडूवरती आपली विकेट देत मैदानाच्या बाहेर येतो. या षटकातील देखील पाहायला गेलो तर 5 चेंडूंचा इथून खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकात लागले फक्त 1. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. युनिट नंबर 3 साठी धनंजय, 3ऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू प्रति उत्तर करायचं होतं, परंतु आपण पाहतो ना की 9 सेकंडवरून कोणताही खऱ्या अर्थाने इशारा येत नाहीये. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालाय आणि दुसऱ्या षटकात देखील पाहायला गेलं तर फक्त एकच धाव आली आहे आणि एक विकेट देखील गमावली आहे. वासरे सुपर किंग या टीमची खऱ्या अर्थाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे आणि आता तो निर्णय कुठेतरी फसल्यासारखा वाटतोय, कारण की 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पाहायला गेलं तर अगदी चांगली गोलंदाजी तेजस CSK या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आणि जर पाहायला गेलं ना तर या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फलंदाज किती येत नाही हे महत्त्वाचं नाहीये, परंतु तुमच्याकडे 4 गोलंदाज जर असतील ना तर या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्ही बरंच काय करू शकता. तुमच्या गोलंदाजांवरती तुमचे गोलंदाज तेवढे ताकदीचे असतील ना तर नक्कीच कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल आणि मात्र त्या धावा चेस करताना तुम्हाला देखील प्रेशर कोणतं येणार नाही आणि तेच आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 2 धावा आल्यात, एक विकेट देखील आली आहे. आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता 12 चेंडूंमध्ये किती धावा खऱ्या अर्थाने धावफलकावरती लागल्या जातील. स्टॅकिंग गेंदवरती सलामीला गेलेला फलंदाज सुदाम ज्याने 2 चेंडू फेस केलेत, 1 धाव धावफलकावरती. तिसरे षटक प्रगतीपथावरती नागेश 3रे षटक घेऊन आला. इथे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्टँड अँड डिस्पॅच खडे खडे ठोकलाय. गाव कॉर्नरच्या डोक्यावरून सुदामनं हा षटकार
षटकार आला आणि षटकारानं आता 8 धावा धावफलकामध्ये. हा फटका फसलाय, कव्हरला चेंडू उडवला, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होईल. खऱ्या पाहतोय धनंजय देखील बाद झाला. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुदामनं फक्त 2 चेंडू फेस करत एकच धाव मिळवली होती. त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू षटकार आला. त्यानंतर मात्र एक सिंगल आली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. अर्धा बाट मधून अगदी अलॉंग द कार्पेट स्कोअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या साह्याने. आपण पाहतोय 10 वरती. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. सुदामला मैदानावरती थांबावं लागेल. या मॅच मध्ये जर तुम्हाला रन्स हवे असतील तर सुदामला मात्र थांबावं लागेल. आणि आणखीन एक निर्धाव चेंडू, सातत्यपूर्वक निर्धाव चेंडूची जी मालिका आहे ना ती आतापर्यंत सुरू आहे. त्या चेंडूंना कुठेतरी थांबवावं लागेल. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करावा लागेल. मोठा फटका जरूर येत नाहीये, परंतु सिंगल डबलला देखील तेवढं प्राधान्य देणं खूप महत्वाचं ठरेल. बॅटला स्पर्श, पाठीमागच्या बाजूनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे एक सिंगल कंप्लीट. 11 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. एक षटकार आला, परंतु त्यानंतर नागेशने देखील कमबॅक केला. एक डॉट बॉल, त्यानंतर 3 सिंगल आणि शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजय, 4थ्या क्रमांकाचा हा फलंदाज. हा फटका शॉट थर्डमॅनला, तिथे मात्र चकमा देत बाकर फार चांगला आपल्याला पाहायला बोलवलं. एकच धाव. 12 धावा धावफलकावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी केली आहे. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर आपण धावा खर्च केल्यात नागेशनं त्या 10 आणि पहिल्या 2 षटकांवरती आपण पाहतो फक्त 2 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये 10 धावा आल्या. आणि आता शेवटचे षटक असणार आहे. या शेवटच्या षटकावरती आक्रमण होणार का, की त्या उलट आपण पाहतोय ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती सचिननं, ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती गणेशनं आणि ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे नागेशनं, तशीच गोलंदाजी मैदानामध्ये होईल. चला नेक्स्ट मॅच कार्तिक 11 आणि हरड प्रतिष्ठान दोन्ही टीमचे संघनायक तास घेऊया. कार्तिक 11 आणि हरड प्रतिष्ठान. तर आज पाहायला गेलं तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये हे 5 संघ मात्र आपल्याला या लीग स्टेजच्या मॅचमध्ये खेळताना दिसतील. कार्तिक यंगस्टार या संघाचे पुरस्कर्ते शरदजी वाघमारे. खऱ्या अर्थानं कार्तिक यंगस्टार या संघाचे पुरस्कर्ते शरदजी वाघमारे. आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. साधारण विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा. त्यानंतर तेजस CSK टीमचे पुरस्कर्ते गणेश वाघमारे हे देखील इथे उपस्थित असतील. तर साहेबांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. त्यानंतर कार्तिक 11 या संघाचे पुरस्कर्ते आनंद मिरकुटे हे देखील इथे उपस्थित असतील. तर त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हरड प्रतिष्ठान या
संघाचे पुरस्कर्ते धर्मा दलवी आपण देखील इथे उपस्थित असाल तर आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर वासरे सुपर किंग या टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय सीतारामजी, त्यानंतर सन्माननीय लक्ष्मणजी आणि त्यानंतर सन्माननीय सुरेशजी आपण देखील इथे उपस्थित असाल तर आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. शेवटचे षटक जगदीश डावकुरा त्याचा गोलंदाज आडव्या बॅटमधून हा फटका वाईडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा स्लोवर पिक करता आला म्हणजे इथे दांडी गोल. बाकी हा चांगला चेंडू अगदी चांगला फटका ऑन द कार्पेट. स्कोर ऑफ द विकेट. अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. डाकुरा त्याचा फलंदाज अगदी आपण पाहतो 5व्या क्रमांकावरती आला आणि धावसंख्या आता इथून जाऊन पोहोचते 15 वरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रामधील. गोलंदाज जगदीशच्या. हा वेगवान चेंडू परंतु अंपायर सांगतात की अव्वांतर वाईट बॉल आला. 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल म्हणजे 16 धावा आता धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एखादा मोठा फटकेची अपेक्षा असेल आता इथून वासरे सुपर किंग या टीमला. इथे मोठा फटका खेचायचा होता. अगदी वेस्टर्नच्या मधोमध सापडला आणि फलंदाजीतून मात्र बाद घोषित केला.
स्कोर करणारा हा षटकार जावा. एक मोठ्या फटक्याकडे इथून पाहत होती खऱ्या अर्थाने वासरे सुपर किंग ही टीम आणि हा मोठा फटका आलाय तेजसच्या बॅट मधून. आणखीन एक परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे टिपली जाईल झेल. आणखीन एक फलंदाज बाद. षटक क्रमांक 14 देखील इथून समाप्त झाले आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22. आणि 23 धाब्यांची गरज. इथून मात्र या मॅच मध्ये देखील काही होऊ शकतो कारण की काल देखील आपण पाहितलं अगदी 29 धावा देखील या मैदानावरती डिपेंड झाल्यात. त्याच्याबरोबर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24. राजा बॉल घे. आमचे सन्माननीय आदरणीय प्रदीपजी लाड या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित झाले. त्यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपले देखील या स्पर्धेमध्ये सहर्षाने मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समूहामध्ये प्रीतमजी सरोते देखील आहेत आणि अविनाशजी फुलावरे देखील आहेत. तर साहेबांना विनंती असेल की आपण या सर्वांनी या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षाने मनपूर्वक स्वागत. तर जाऊया मॅचकडे जिथे 24 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज असेल ती टीम तेजस CSK ला. नेक्स्ट मॅच कार्तिक इलेव्हन आणि हरड प्रतिष्ठान दोन्ही टीमच्या संगनायक ताससाठी या.
ऑप्शनला नॉन स्ट्रायकिंगवरती मंगेश आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय वासरे सुपर किंग टीमचा गणेश. आता गणेशला मात्र इथून चमत्कार करावा लागेल. लो स्कोरिंग मॅच आहे आणि या मॅच मध्ये आता संपूर्ण जबाबदारी या पहिल्या षटकामध्ये सोपवली गेली आहे गोलंदाज गणेश वरती. इथून गोलंदाजी जर का चांगली राहिली ना तर या धावा देखील डिफेन्स होतील. परंतु आता जशी पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी राहिली होती गणेशची, सचिनची, डागेची आणि त्यानंतर जगदीशची, तशीच गोलंदाजी आता साकारावी लागणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये वासरे सुपर किंग या टीमला. चला कार्तिक 11 टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चांगला फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य, अगदी कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडूवरती पहिला चौकार. भन्नाट वेगानं आउटसाइड दी ऑफ स्टंप, थोडासा दूरवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती फलंदाज मंगेशने मात्र हा चौकार लगावला होता. चांगली बॅटिंग पहिल्याच चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं दर्जेदार फटका, कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र गोलंदाजाने कमबॅक केलं, डॉट बॉल फेकला. नेक्स्ट बॉल पुनश्च घेऊन सज्ज झाला आणि इथे बॅटीला स्पर्श झालाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सोपा झेल आणि पहिली विकेट, पहिला हादरा मिळतोय टीम तेजस CS. गाणं निघाला. आवडीची चूक. हा काय लाल शेड तो हाय शरद आहे डोनाल्ड. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. त्यानंतर आपण पाहतोय डॉट चेंडू आणि त्यानंतर मात्र विकेट्स. मंगेशला परतवलं. नेक्स्ट बॅट्समन तिसऱ्या क्रमांकाचा शंकर. फुलटा चेंडू, फक्त दिशा दिली आणि बाकी चेंडूने काम मात्र पूर्ण केलं. संयम दाखवला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार आला फलंदाज शंकरच्या बॅटमधून. कारण की त्याला देखील माहिती आहे कमी धावसंख्येचा पाठलाग करायचंय, अशा वेळी मात्र रिक्स घेणं फार धोक्याचं ठरेल आणि फक्त गॅप सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. चांगली बॅटिंग CSK या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. 8-10 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. हा चांगला चेंडू, पाठीमागच्या बाजूने हा फटका सजवायचा होता, स्कूप खेळायचं होतं, प्रयत्न फसलाय आणि खऱ्या अर्थाने सरळ बॅटमधून रन्स येतात. अशा वेळी मात्र वाकडी बॅट करण्याचा प्रयत्न कितपत योग्य असेल आपल्या टीमसाठी ना आपल्या स्वतःसाठी देखील. 8 वरती थांबवलं गेलं गोलंदाज गणेशनं. हा आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट.
आपण पाहत आहे आणि खऱ्या अर्थाने 23 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स देखील मिळवल्यात टीम वासरे सुपर किंगनं. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 चौकार वगळता मात्र अप्रतिम गोलंदाजी राहिली गोलंदाज गणेशची. दुसरं षटक घेऊन आला तेजसला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. समोर आपण पाहतो स्ट्रायकिंग गेमवरती रोशन आहे. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने बॅक टू द बॉलर. रन घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये मानस देखील नाहीये कारण की रोशनला देखील माहिती आहे ही मॅच आम्ही इथून सहजरित्या जिंकू शकतो. रिक्स घेणं आपल्या टीमसाठी आणि माझ्या स्वतःसाठी देखील धोक्याचं ठरेल. अशा वेळी मात्र संयम दाखवला आणि पहिला चेंडू इथून मात्र निर्धाव खेळतोय. चेक केलं खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती गोलंदाज आला. आता मात्र कशा प्रकारे पुढची बॅटिंग असेल. हा शॉर्ट पिच होता त्याला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येईल चौकार. चौकार आला आणि या चौकाराने आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 वरती. 23 पाठलाग करायचे 12 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी साकारतोय खऱ्या अर्थानं तेजस देखील. हा झेल जर इथून कंप्लीट झाला असताना तर थोडीशी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली असते सीएसके देखील. आणखीन एक चांगला फटका यावेळी नजाकत होती या फटक्यामध्ये. अगदी आपण पाहतो ना लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा फटका चौकार. चौकार आलाय बॅक टू बॅक 2. रोशनच्या बॅटमधून 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. ज्यावेळी गोलंदाज आपल्यातलं 100% गोलंदाजी करत असताना देत असतो ना त्यावेळी क्षेत्ररक्षकाने देखील त्याला साथ देणं तितकेच गरजेचं आहे. आणि तिथे मात्र आपण पाहतोय झेल ड्रॉप झाला त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती चौकार देखील आला. आणखी एक चांगला चेंडू उचलता चेंडू अगदी पाहतोय आपण हलक्या हाताने खेळून काढला. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेसाठी निघालेत. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. काय क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. माइंडसेट क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेट खऱ्या अर्थानं कसं खेळावं त्याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. रोशन आणि फलंदाज गणेशच्या माध्यमातून सलामीला गेला आणि अगदी आतापर्यंत विकेटवरती टिकून हा सॉफ्ट हँडने शॉट चेक केला. खऱ्या अर्थानं चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर होते. एक रन या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असताना 2 महत्वपूर्ण गडी इथून मात्र बाद झालेत. कट केलाय पॉइंट मधून चेंडू काढलाय. डीप पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं बॅकअप. एकच धाव 20 धावा धाव फलकावरती. आता 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 3 धावांची गरज. खऱ्या अर्थानं आपण पाहत आहे आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 हे 7वं पर्व आणि याचा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसातील ही पहिली मॅच. फार चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. एकीकडे तुम्ही पाहताय वासरे सुपर किंग तर दुसरीकडे तेजस सीएसके. प्रथम बॅटिंग करत असताना वासरे सुपर किंगनं टॉस जिंकला होता. प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि ते 22 धावा धाव फलकावरती लावला आणि 23 धावांचं टार्गेट ठेवला तेजस सीएसके टीम समोर. आणि 12 चेंडूंमध्ये आपण पाहतोय तेजस सीएसके टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. या संपूर्ण या स्पर्धेचे या मुख्य आयोजक या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सोमनाथजी वाघमारे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार अगदी इथून मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेला एन्जॉय करतात. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामध्ये आमचे ऑफिशियल अंपायर खऱ्या अर्थानं 4थ्या दिवशी देखील आम्हाला लाभलेत. खऱ्या अर्थानं चांगली अंपायरिंग त्यांची राहिली आहे. या 4ही दिवस सुनीलजी मुकणे सर आणि त्यानंतर संजयजी वाघमारे सर भरपूर साऱ्यांची मेहनत खऱ्या अर्थानं या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी आपण पाहतोय.
सोमनाथजी वाघमारे यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं ते देखील या मैदानावरती काम करतायत ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. हा फटका देखील चांगला आहे. सिंगल कंप्लीट दुसऱ्या डावेसाठी आणि इथे दोघांमध्ये खऱ्या अर्थाने कॉलिंग नव्हती. आणि क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं ना यस नो आणि वेट या 3 गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. या 3 गोष्टी फार मॅटर करतात ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये बॅटिंग करत असाल किंवा क्षेत्ररक्षण करत असाल. खूप महत्त्वपूर्ण ठरल्या जातात. कॉलिंग असणं खूप गरजेचं आहे आणि इथे दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग नव्हती. आणि तो विकेट महत्त्वपूर्ण विकेट आपण पाहतो रोशनची 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला नागेश. हाणलाय काय पाठवू का नितीनला? एक धाव इथून कंप्लीट झाली. 22 धावा 1 धावेची गरज आहे. ते काय ते बघ, गँगच संयम खऱ्या अर्थाने दाखवला जातो थोडं ते टाइम नाही झाला थांब. आणि संपूर्ण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लाईव्ह कव्हरेज केली जाते त्यांच्या केटीसीच्या माध्यमातून. हा फटका फसलाय टिपली जाईल झेल. आमची केटीसीची संपूर्ण टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करते. पण आहे काय कोण त्यांचा खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपण सातत्याने उल्लेख करतो केटीसी लाईव्हचा. भरपूर सारी प्रचलित असलेली ही वाहिनी आपण पाहतोय केटीसी लाईव्ह. क्वालिटी आणि क्लिअरिटी ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्वक पाहत आलो. हा फटका देखील हवेमध्ये परंतु वेकंड एरिया आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. हा विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतो आणि तो विजयी झाला तो तेजस CSK हा संघ पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतो आणि पराजित झाला खऱ्या अर्थानं वासरे सुपर किंग हा संघ. दोन्ही टीमला नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते कार्तिक 11 आणि हरड प्रतिष्ठान. आणि खऱ्या अर्थाने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने पहिलं षटक फेकत असताना मेडन षटक फेकलं आणि जो मोमेंटम खऱ्या अर्थानं आपल्या टीम